श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आता पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षामध्ये पितरांसाठी कोणते भोजन बनवावे ते आज आपण बघणार आहोत की जे भोजन बनवल्यामुळे पितृ आपल्याला आशीर्वाद देतील. पितृपक्षात कसे भोजन बनवावे तसेच कोणत्या भाज्या या भोजनामध्ये असाव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत. असे बोलले जाते की रोज आपण केलेल्या स्वयंपाकातून एक भाग आपल्या पितरांसाठी वेगळा काढला पाहिजे. जर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न असतील तर कोणत्याही स्वरूपात येऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच आपले पितृ हे कोणत्याही स्वरूपात येऊन भोजन देखील करतात. शक्यतो आपले पितृ हे कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात, पण काही वेळेस ते विविध स्वरूपामध्ये देखील येऊ शकतात आणि आपले भोजन देखील ग्रहण करू शकतात. या काळात म्हणजे या पंधरवाडा सुरू असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आपल्याला पितरांचे जे आवडते पदार्थ होते ते श्राद्धासाठी बनवले पाहिजे. असे पदार्थ आपण पितरांना दिल्यास ते खूप आनंदी होतात असे म्हटले जाते. दरवर्षी पितृपक्षात आपले पितृ स्वर्गातून पृथ्वीवर येऊन आपल्या घरातील उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात. जरी आपण त्यांना पाहू शकत नसलो किंवा त्यांचा भास जाणवत नसला तरी ते आपल्या जवळ असतात असे देखील म्हणतात. आपण या काळामध्ये जर चांगले पदार्थ केले आणि त्यांना ते दिले तर ते प्रेमाने त्याचे ग्रहण देखील करतात, नाही तर ते परत फिरतात. तसेच पितृपक्षात एक दिवा रोज दक्षिण दिशेला लावावा. या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करावे. रोज सकाळी पोळी करताना पहिली पोळीचे 4 भाग करावे. त्याला साजूक तूप लावून एक भाग हा गाईला, एक भाग हा कुत्र्याला आणि एक भाग हा कावळ्याला तर एक भाग याचक किंवा भिकारीला द्यावा. आपल्याला जर हे भाग देणे शक्य नसेल तर आपण पहिल्यांदा जेवताना आपण जे ताट बनवतो ते पहिल्यांदा देवापुढे ठेवावे, मग आपण ते ग्रहण करावे. मग देवावर पुढे ठेवल्यानंतर ते ताट आपण स्वतः जेवायला घेतले तरी पण चालेल, पण जेवण बनवल्यावर पहिल्यांदा ते ताट आपण देवापुढे जरूर ठेवावे. श्राद्धात विशेषतः दुधाची खीर केली जाते. खीर करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. दुसरा पदार्थ म्हणजे डांगराची भाजी. याला दुसरे नाव आहे कशी फळ सुद्धा म्हटले जाते. असे सुद्धा बोलले जाते की या पक्ष पंधरवाड्यात मांसाहार करू नये, कोणाला सुद्धा देऊ नये. त्याशिवाय कोणते पदार्थ या दिवसात केले जातात याबद्दल आपण बघूया. श्राद्धाच्या भोजनामध्ये पुरी, कचोरी, भजे या पदार्थांना खूप महत्त्व असते. विशेष करून उडदाचे पदार्थ श्राद्धामध्ये केले जातात. याशिवाय श्राद्धाचे ताट परिपूर्ण होत नाही. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यात गवार, पालक, कारले, मेथीची भाजी, भेंडी, मुगाची उसळ, आळूच्या वड्या, चवळी, कढी, भात, खीर, पुरी, भजे, उडदाचे वडे, चपाती असे संपूर्ण व परिपूर्ण भोजन बनवले जाते. श्राद्धाचे भोजन हे सात्विक असावे. ते जास्त मसालेदार आणि चमचमीत देखील असू नये. आपण पितरांना देवाचा दर्जा देत असतो. ज्याप्रमाणे देवाच्या नैवेद्यामध्ये आपण कांदा, लसूण वापरत नाही त्याप्रमाणे श्राद्धाच्या भोजनात सुद्धा वापरू नये. ज्याप्रमाणे आपण देवांसाठी सात्विक भोजन बनवतो त्याप्रमाणे पितृसाठी सुद्धा सात्विक भोजन हे आपण तयार करावे. आपण हे सात्विक भोजन बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण जेव्हा हा स्वयंपाक करत असतो तेव्हा मनोभावे हा स्वयंपाक करावा. मग बघा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल. पितृ नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील. तसेच आपण हा स्वयंपाक बनवल्यावरती एक उपवास करू जेवायला घालतो किंवा भरपूर जणांना देखील आपण जेवायला बोलवत असतो तर आपण एक उपवास करू आवर्जून जेवायला घातलाच पाहिजे. पितरांचे ताट वाढताना काही काळजी देखील आपण घेतली पाहिजे. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या. ताटाच्या मधोमध भात, वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये याची देखील आपण काळजी घ्यावी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.